आपण पाहिलं असेल मागच्या आठवड्यात ज्या काही घटना आपल्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत, मग अनेक शहरांची नावं पुढे आली. त्याच्यात नांदेड अत्यंत दुर्दैवी आहे. तिथे आम्ही आता इथून पुढे जाणार आहोत. नांदेडच्या हॉस्पिटलला देखील भेट देणार आहोत. छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल आणि मग वेगळ्या वेगळ्या शहरांमधून काही काही घटना पुढे यायला लागल्यात. काही आपल्याच माध्यमातून असं देखील यायला लागलं की साधारणपणे सरकारी हॉस्पिटल्समधून कुठची औषधं घ्यायची ही सांगितली जातात, पण मग आमच्याकडे औषधं नाही आहेत, पलीकडून घ्या किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमधून घ्या, दुसऱ्या दवाखान्यातून घ्या, दुकानातून घ्या. हे थोडं वातावरण सगळीकडे दिसायला लागलं होतं आणि ते एकदमच जनतेसमोर आलं. ह्याच्यात करायचं असतं तर कोणी राजकारण करू शकलं असतं, आम्ही देखील आंदोलनं करू शकलो असतो, मोर्चे काढू शकलो असतो. पण मूळ मुद्दा असा येतो की आपल्याला आठवत असेल 29 जुलैला मी ट्विट केलं होतं मुंबईच्या काही हॉस्पिटल्सबद्दल. त्यावेळी शिवसेनेनी KM हॉस्पिटलच्या काही लोकांना सोबत घेऊन आम्ही मोर्चा देखील काढला होता. आणि हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही, तर सरकारचा डोळे उघडण्यासाठी होता. कारण सायन हॉस्पिटल असेल त्यावेळी मी जे ट्विट केलेलं, काही वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटल्समधून राज्यभरातून मला मेसेजेस येत होते की औषधं कमी पडत आहेत, IV फ्लुइड असतं ते कमी पडतंय, एक्सरेची जी फिल्म असते स्टॉकमध्ये ठेवायची असते ती फिल्म कमी पडत होती. आणि एकंदर डॉक्टर्सवर प्रेशर वाढत चाललेलं, डीन्सवर प्रेशर वाढत चाललेलं की औषधं नाही आहेत, मग नक्की करायचं तरी काय. कारण पहिली गोष्ट म्हणजे औषध दिलं तरच जे काही असतात लोक ते बरे होत असतात. आज देखील आम्ही इथे आलेलो आहे ते कोणावर आरोप लावण्यासाठी नाही, कुठचे आंदोलन करण्यासाठी नाही, पण इथे नांदेड आणि नागपूर हे तिन्ही गोष्टींकडे, तिन्ही शहरांकडे चाललोय थोडी परिस्थिती समजून घ्यायला. असतं कदाचित सोपं असेल की कुठेतरी अशी घटना झाली की मग डीनवर केस टाकत असतात सरकार किंवा कोणाच्या बदल्या होतात. पण हे सगळं न करता मला वाटतं महत्त्वाचं आहे की परिस्थिती काय आहे, सत्य परिस्थिती काय आहे ती समजून घेणं. कारण डॉक्टर देखील आपल्याला माहिती आहे दिवस रात्र मेहनत करत असतात, 24 तास इमर्जन्सीसाठी कधीही तयार असतात आणि त्या मेहनतीला कुठेही तोड नाही. कोविडच्या काळात देखील बघितलेलं आहे की हीच यंत्रणा आहे, हेच डॉक्टर्स आहेत, हेच नर्सेस असतील, हेच रेसिडेंट डॉक्टर्स असतात, हेच डीन्स असतात, ज्यांच्यामुळे महाराष्ट्र राज्याचं कौतुक जगभरात झालं होतं. मग नक्की असं बदललं काय, काय नक्की परिस्थिती बदललेली आहे जेणेकरून ज्या काही घटना आपल्या माध्यमातून जनतेसमोर आल्या त्या अचानक घडल्या. एक जे लोकांसमोर येत आहे, आता निदर्शनास येत आहे, ते कदाचित हे पण असेल की जे आता हॅफकिन सोडून दुसरं प्राधिकरण केलेलं आहे, ती जी ट्रान्सफर झाली आहे, म्हणजे हॅफकिनची जबाबदारी ते ह्या प्राधिकरणाची जबाबदारी औषध खरेदी करण्यासाठी, ते एवढं योग्यपणे झालेलं नाही, नीट झालेलं नाही आहे. आणि दुसरं म्हणजे DPDCचा जो पैसा यायचा असतो, जो काही फंड यायचा असतो, तो त्यावेळी जी ही घटना घडली तोपर्यंत तरी हा पुरेसा पैसा आला नव्हता, फंड आला नव्हता. खरं तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे अनेक शहरांमध्ये डेंगी, मलेरिया, फीवर क्लिनिक्स, ती सगळी तत्सम औषधं वाढवण्याची गरज असते आणि त्यावेळी देखील मागूनही अनेक डॉक्टर्सनी किंवा डीन्सनी ह्या औषधाचा पुरवठा झाला नव्हता. मला वाटतं लक्ष ह्याच्यावरच देणं गरजेचं आहे की पुढे जात असताना ही काही जी प्रक्रिया असेल त्याच्यात रिफॉर्म्स काय आले पाहिजेत, डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे का. कारण आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना प्रशासकीय डिसेंट्रलायझेशन पण आपण केलेलं, म्हणजे SP आणि कलेक्टरना, म्युन्सिपल कमिशनरना त्या पॉवर्स दिलेल्या आणि डीन्सना देखील मेडिकली आपण त्या सगळ्या पॉवर्स दिल्या होत्या. पण दुसरी बाजू ही पण असते की फायनान्शियल आपण जे काही फंड देतो, पुरवठा देतो आपण ह्या डीन्सना असेल, हॉस्पिटल्सना असेल, मेडिकल कॉलेजेसना असेल, मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल मग त्यांचे औषधं खरेदी करण्याचे अधिकार असतील, इतर काही अधिकार असतील, रिक्रुटमेंटचे अधिकार असतील, कारण पदं अनेक ठिकाणी अजूनही रिक्त आहेत. ह्याच्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. मला वाटतं सन्माननीय हायकोर्टाने देखील ह्याच्यात सुमोटो ही जी केस घेतलेली आहे त्याच्यातून पुढे हीच अपेक्षा असेल की रिफॉर्म्स काहीतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल हे येणं गरजेचं आहे आणि हे सगळ्याच डीन्सना, डॉक्टर्सना विश्वासात घेऊन हे सरकारने केलं पाहिजे. खरं तर राजकारण आणायचं नाही आहे, पण दुर्दैव असं आहे की ह्या सगळ्या बातम्या आल्यानंतर देखील मला वाटत नाही मुख्यमंत्री कुठेही दिसलेले आहेत, ना आरोग्यमंत्र्यांनी तर सांगितलं हे आमची जबाबदारी नाही, पूर्ण मंत्रिमंडळाची. ठीक आहे, तुम्ही राजीनामा देणार नाही आम्हाला माहिती आहे, कारण तुमच्यात तेवढी हिंमत नाही, लाज उरलेली नाही, पण जवाबदारी ढकलू तरी नका, ही आमची विनंती राहील. हम बनता है, हमारे फर्ज बनता है कि हम आके डीन्स से बातचीत करें, मुलाकात करें, डॉक्टर से बातचीत करें और जो सही में जो इसके पीछे कारण है वो समझे और जनता के सामने लाए. कई जगह पे हमने ये देखा है कि जो सारे दवाइयाँ हैं उनका सप्लाई हुआ नहीं है. फंड्स जो DPC से, डिस्ट्रिक्ट प्लानिंग कमेटी के मीटिंग से आते हैं, उसका सप्लाई, फंड्स का सप्लाई अभी तक हुआ नहीं है. तो मुझे लगता है यही तकलीफें हैं
अगर मंत्री महोदय को इसमें दिलचस्पी ना हो तो हम तो जनता की आवाज और जनता की बात करते रहेंगे और यहाँ इसलिए आए. पुन्हा हे मी सतत विषय घेत आहे कारण आपल्याला माहिती आहे पुणे असेल चंद्रपूर असेल 2 लोकसभा 6 महिने तर उलटून गेलेले 5 राज्याची निवडणूक लागते. पण आज ही अपेक्षा असेल आम्हाला की ह्या आजच्या पत्रकार परिषदेत ह्या 2 लोकसभेच्या देखील निवडणुका घोषित होतील. कारण जर निवडणूक आयोग खरोखर निपक्षपाती काम करत असेल जे आमच्या वेळी तरी त्यांनी काम केलं नाही, आम्ही त्यांना एंटायरली कॉम्प्रोमाइजच बोललो, तरी देखील हीच अपेक्षा राहील की जे आतापर्यंत लोकशाही टिकवत आलेले आहेत त्या संस्थेनी लोकशाही मजबूत करण्यासाठी काम करायला पाहिजे. परत दुसरी गोष्ट म्हणजे जसं मुंबई आहे तसं छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, अनेक महानगरपालिका आहेत, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार, इथे देखील निवडणुका लावत नाही सरकार. कालचे जे निकाल आलेले आहेत कारगिल आणि लडाख म्हणून कदाचित ह्याचमुळे हे सरकार इथे निवडणुका लावल्यावर घाबरत असेल. मुझे लगता है सबसे पहली बात तो हमारी सरकार के टाइम पे जो कोविड की बात चली थी, आपको याद होगा कि सारे डीन्स और सारे डॉक्टर्स को हमने साथ में लेके काम किया. सारे जो एडमिनिस्ट्रेटिव डिसीजंस थे फिर वो लॉकडाउन के हो, ओपनिंग अप के हो, उसमें भी डॉक्टर्स को साथ में लेके काम किया था क्योंकि ये जागतिक महामारी थी, दुनिया भर में पैंडेमिक था. हम सत्य कहते रहे और सत्य के साथ में रहे. अगर आपने देखा होगा जहां भी कमतरताएं थी हमने जिम्मेदारी ली और वो उस कमतरता को कम करने की कोशिश की. वहां मेडिसिन का सप्लाई हो या एडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म्स हो लाने की कोशिश की. स्वयं मुख्यमंत्री महोदय तत्कालीन जो थे उद्धव साहब ठाकरे उन्होंने भी डीन्स के साथ काफ़ी सारी ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस की और उसी में हमने उसका मार्ग निकालने की कोशिश की कि ये जो बातें रहती है ये फ्लक्चुएटिंग रहती है. कभी पेशेंट्स की संख्या बढ़ती है, कभी कम होती है. कई महीने ऐसे होते हैं जहां डेंगू, मलेरिया या फीवर बढ़ते रहता है. तो इसमें प्रिएम्प्टिव क्या करना चाहिए और फिर उसके बाद क्या एक्शन होनी चाहिए उस पर भी काफ़ी निर्भर होता है. मेरी अपेक्षा ये है कि वो 5 राज्यों के साथ पुणे और चंद्रपुर लोकसभा की भी चुनाव हो. धन्यवाद.